नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर हा पण व्हिडिओ यात्रेचाच असणार आहे। तर सर्वात पहिला मी गोपालच्या घरापासून सुरुवात केलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप छान असा त्यांनी गजानन महाराजांचा फोटो लावलेला आहे त्यांच्या आत्यानी। आणि इथं चालू आहे स्वयंपाक। मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली होती, जवळजवळ आम्ही 40-50 पाहुणे होते। तर यांना सगळ्यांना खूप मेहनत करायला लागली खरं तर। तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं ते शेअर करत आहे। इकडे चालू आहेत बापले बनवायचे। हे बापले आमचे विदर्भाचे स्पेशल आहे। आणि परत एकदा आतमध्ये दाखवते। इथं आहे वांग्याची भाजी चालू, म्हणजे जवळजवळ भाजी बनलेलीच आहे। तुम्ही बघा, हे बघा खूप मस्त अशी भाजी बनलेली आहे। तर आतमध्ये तुम्ही बघितलंच असाल, तिथे चालू होते 2 कढईमध्ये बापले तळायचं। परत एकदा इथं चालू आहे चुलीवर बापले तळायचे, कारण खूप सारे बापले तळायचे आहेत त्यामुळं। आणि सर्व हे आवरून यात्रेला पण निघायचं आहे, त्यामुळे पटापट झालं पाहिजे म्हणून 3-3 कडे बापले तळायचे चालू आहे। तर ह्या चुलीवर बापले तळतात। ह्या आहेत गोपालच्या दोन्ही पण आत्या। सर्वजण पाहुणेच आहेत खरं तर, पण सर्वच जणांनी मेहनत करू लागली। आणि आतमध्ये जे बापले तळत होते ती गोपालची बहीण आहे। तर खूप मस्त असा हा व्हिडिओ असणार आहे आजचा पण। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर मी आधी तुम्हाला बोलली होती की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या जे शिखर काटे आहे तिचं महत्त्व सांगेल। तर मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी सांगते। तर या शिखर काठीची खूप जुनी परंपरा आहे, जवळजवळ 250 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे। तर ही शिखर काठीचे जो मान आहे तो सुरुवातपासूनच गोपालच्या घरच्यांना मिळालेला आहे। त्यांच्या आबाचं नाव गणपत गुरेकार आणि त्यांच्या आधीपासून खरं तर हे शिखर काठीचं जे मान आहे तो यांच्याच घराला मिळालेला आहे। नंतर त्यांचे वडील आणि आता तो मान आता गोपालला मिळालेला आहे। पण यावर्षी असं झालं की त्यांच्या जे भावकीमधली एक लेडीज डिलिव्हरी झाली, त्यामुळं त्यांना यावर्षी हा शिखर काठीचा मान मिळालेला नसून गजानन कोंडे यांना मिळालेला होता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, सर्व गाय इथं आलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत ते पण लवकरच इथं येतील। आणि प्रत्येक गयाच्या सोबतीला एक सवाशीण पण असते। आणि सर्वात पहिला हे शिखर काठी बजरंगबलीच्या मंदिरामध्ये नेतात आणि त्यानंतर हे शिखर काठी रेणुका मातेच्या मंदिरात नेतात आणि तिथे हे जे शिखर काठी आहे ती गाड्याला बांधली जाते आणि जे गाय आहे तो ते गाडं ओढतो। तर एकाला एक असे 2 गाडे बांधलेले असतात आणि पूर्ण रेणुका मातेच्या मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते। आणि जे शिखर काठी पकडायला गाड्यावर 4-5 माणसं असतात आणि एका गयाचा नंबर झाला की दुसऱ्या गयाचा नंबर असते। आणि हे आधीच जे आपण मारुतीच्या मंदिरात जातात सर्व गय तेव्हाच हे ठरलेलं असते। आणि हे सर्व गय गाडं का वळतात हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच येईल, त्या व्हिडिओमध्ये मी ते मला सांगण्याचा प्रयत्न करेल। तर तुम्ही खूप छान असा हा व्हिडिओ आपला होणार आहे, तर तुम्ही पूर्ण बघा।